ही दोन दृश्य सध्या आपण पाहू शकतो। एक आहे CSMT स्टेशनवरची दृश्य, तर दुसरा आहे मंत्रालय परिसर। दोन्ही ठिकाणं मुंबईतली अतिशय गर्दीची आणि महत्त्वाची ठिकाणं मानली जातात आणि याच ठिकाणांवर सध्या मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अक्षरशः हजारो आणि लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक गावाखेड्यापाड्यातून मुंबईत दाखल झालेले आहेत। मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू सकाळपासूनच झालंय, उपोषणाला देखील सुरुवात झाली। उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी देखील मनोज जरांगेंच्या भेटीगाठी घेतल्या। त्याचसोबत जरांगेंनी देखील आपल्या आंदोलकांना आवाहन केलं, कुठेही गोंधळ घालू नका, जाळपोळ करू नका, शिस्तभंग करू नका, आपल्या समाजाचं नाव खराब होईल अशी कोणतीही वर्तवणूक करू नका, आपल्या समाजाचं नाव खाली जाईल असं वागू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। त्यासोबत आंदोलन सुरूच ठेवणार, आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी देखील चालेल, पण आम्हाला आरक्षण हवंच आहे असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा बोलून दाखवला। ही दोन दृश्य सध्या तुम्ही पाहू शकता। मुंबईतल्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणांपैकीची ही दोन ठिकाणं आहेत, एक CSMT स्टेशन आणि दुसरा आहे मंत्रालय परिसर। या दोन्ही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। आझाद मैदान असो किंवा मग CSMT स्टेशन असो किंवा मग मंत्रालय असो, सगळ्याच ठिकाणी मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेत। याच दरम्यान आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येते। खरं तर दुसरीकडे मुंबईत पावसाला देखील सुरुवात झाली आहे। या पावसात हे आंदोलन सुरू आहे। एकीकडे गणेशोत्सवाचा काळ आहे, गणपती बाप्पा विराजमान झालेत, मंडळ फिरण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडतोय आणि याच वेळी गर्दीच्या वेळेस आता हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे सामान्य माणसांना घरी जाण्यासाठी आज गैरसोयीचं होणार आहे ही शक्यता नाकारता येत नाही। ऑफिसेस सुटण्याची वेळ झाली आहे। याच वेळात मनोजदादा जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्याच्या बाबतीतल्या त्या ठिकाणी लावून धरलेले आहेत, त्याच्या बाबतीत सरकारनं जो काही आहे निर्णय घ्यावा। आता सगळेच विषय जे काय आहे सरकार सगळ्या बाजूने विचार करून सरकार निर्णय घेत असताना सकारात्मक निर्णय सरकार घेईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।